जर का तुम्ही माझे जुने ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती माझा गळा हमेशाच खराब होतो, त्या कारणाने मला गरम पाणी प्यावंच लागतं आणि मी अगदी हिटर जवळच बसलेली आहे. थंडीचं प्रमाणच तेवढं काय करू. आणि हा बघा, हा तर पहिलेच तयार होऊन उभा आहे. मला म्हणते मम्मी मी चाललो. त्याला म्हणाले मी थांब रे, मला पण तयार होते, पण त्याच्या अगोदर शूट तर करू दे. मग तो मला म्हणतो की मम्मी मला पण शूट मध्ये घे. मग बघा, असं काहीतरी मोबाईल ठेवावा लागतो आणि त्याला पण शूट मध्ये घ्यावं लागतं. आणि मग काय, आज आम्ही दोघी निघालो होतो आई माऊलींचं दर्शन घेण्यासाठी. तर हा बघा, याला खूप इंटरेस्ट आहे देवाची पूजा करण्यामध्ये आणि असं देवाचं पाय पडण्यामध्ये. खूप हुशार मुलगा आहे माझा. दूध भाताचा नैवेद्य दाखवून आम्ही निघालोच, तर काय बघा, आमच्या मालेगावात आज हेलिकॉप्टर उतरलंय बरं का. आणि मी पण पहिल्यांदाच बघणार होती, खूप फिरली पण कधी हेलिकॉप्टर नाही पाहिलं, म्हणून मीही थांबली. माझ्यासोबत तर खूप सारी पब्लिक होती. माहित नाही कोण आले किंवा कोण जाते, पण फक्त इथं गर्दी ना हेलिकॉप्टर साठी आहे खरंच कधी. आणि ही आहे आमची मालेगावची मंडळी, ज्यांना व्हिडिओ मध्ये यायला तर सततच आवडत राहतं. बघा ट्रॅफिक कशी जाम आहे ना इथं. खरंच तर लोकांना खूप आवडतं असं काहीतरी युनिक बघायला. देवपूजा करून तर निघालाच होतो, मग चला म्हटलं पोटपूजा करूया, पण हा कुठं करू देतो. तसा याचा मामा याला सांभाळायला स्पेशल असतो. मग मी आज निघाली होती माईक घेण्यासाठी. माझ्याकडे चांगला माईक नव्हता. आज तर बराच वेळ होऊन गेलाय. आम्ही निघतो घराकडे, तोपर्यंत तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, खूप सारं प्रेम द्या. बाबा.